जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, आज आपल्या सी-ई-टी सीरीजचा 16वा दिवस आहे आणि आज आपण चालू करतोय तुमच्या सर्वात आवडतीचा टॉपिक जो तुम्हाला सर्वांना खूप खूप सोपा वाटतो 10वी पासून. तर तो आहे ट्रिग्नोमेट्री. तर ट्रिग्नोमेट्री 2 याच्यापासून आपण सुरुवात करतोय. ट्रिग्नोमेट्री 2 हा जो टॉपिक आहे हा 11वीचा आहे, जो सी-ई-टीला आहे तुम्हाला. आता या टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या टॉपिकवर जेवढे काही फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2 चे मिळून 11वीचे. तसं पाहायला गेलं तर अँगल अँड मेजरमेंट सुद्धा हा जो पार्ट आहे हा सुद्धा याच टॉपिकचा पार्ट आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्री 2 चा पार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. तर ह्या ट्रिग्नोमेट्री अँगल अँड मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2 यामध्ये जेवढे काही फॉर्म्युले आहेत तेवढे सगळे तुम्हाला घेऊन सोबत बसायचे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नक्की कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो आणि आपल्याला ह्या फॉर्म्युल्यांचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मी काही शॉर्ट ट्रिक्स सुद्धा सांगणार आहेत. त्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला खूप उपयोगाला येणार आहेत, जेणेकरून फार मोठी लेंदी प्रोसेस करण्यापेक्षा शॉर्ट ट्रिक्स वापरले तर तुम्हाला लवकरात लवकर आन्सर भेटू शकतं. तर त्या शॉर्ट ट्रिक्सही त्या ठिकाणी लिहून घेत चला, ज्या तुमच्या फॉर्म्युला लिस्टमध्ये नसणार आहे. तर त्याच्यात ते ॲड करा पॉइंट्स, म्हणजे जेणेकरून नंतर तुम्हाला त्याचा काय होईल, वापर करता येईल. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करतोय आजच्या आपल्या सेशनला. ठीक आहे. आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा. इफ अ टॅन पाय कॉस थीटा इज इक्वल टू कॉट पाय साइन थीटा इज इक्वल टू सॉरी देन साइन पाय बाय 4 प्लस थीटा. सिंपलचा क्वेश्चन दिलाय, 2025 चा क्वेश्चन आहे. आपली या सिरीज जी आपण चालू केलेली आहे, या सिरीजमध्ये आपण सर्व 2025 पासून मागचे क्वेश्चन घेतोय आणि त्यानंतर फेज 2 मध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने करणार आहे. 2025 च्या आधीचे क्वेश्चन घेणार आहे आणि फेज 3 मध्ये आपण 2026 पासूनचे पुढचे क्वेश्चन घेणार आहे. आले लक्षात? ठीक आहे. साधारण एक 20-21 ला पॅटर्न चेंज झाला. 21 पासून वेगळ्या पॅटर्ननी प्रश्न विचारायला सुरुवात झाली. तोपर्यंत क्वेश्चन सोपे विचारले गेलेले आहेत. पण तिथून मात्र क्वेश्चन जरा फिरवायला सुरुवात केली. 23, 24, 25 ला जर मात्र थोडेसे हार्ड लेव्हलचे क्वेश्चन, त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर सोप्या लेव्हलचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आपण डायरेक्ट 25 पासून सुरुवात करतोय, कारण ज्या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाते त्या पद्धतीची प्रॅक्टिस या ठिकाणी तुमची झाली पाहिजे म्हणून. आले लक्षात? ठीक आहे. तर सुरुवात करतोय पुन्हा एकदा आपल्या आजच्या सिरीजच्या फर्स्ट क्वेश्चनला. काय दिलंय तुम्हाला पहा. तुम्हाला प्रश्न असा दिलाय का साइन पाय बाय 4 प्लस थीटा. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कोणता पॅटर्न यूज करायला सांगितलं त्यांनी, तर त्यांनी सिंपलमध्ये सांगितले साइन ए प्लस साइन बी. ओके. साइन ए प्लस बीचा पॅटर्न काय आहे? साइन ए इंटू कॉस बी प्लस साइन सॉरी कॉस ए. पहा, कॉस ए इंटू साइन बी. ओके, ठीक आहे. तर हा पॅटर्न तुम्हाला त्यांनी यूज करायला सांगितलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता पाय बाय 4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. साइन पाय बाय 4 जिथे येणार आहे आणि कॉस पाय बाय 4 ची पण व्हॅल्यू माहिती आहे. मग आपण डायरेक्ट याला सॉल्व्ह करायला सुरुवात करू. हा पॅटर्न जर मी वापरला तर या ठिकाणी काय होणार आहे पहा. साइन पाय बाय 4 इंटू कॉस थीटा प्लस कॉस पाय बाय 4 ओके इंटू साइन थीटा. ओके. मग आता हे कोणाचं एक्सपान्शन आहे? हे याचं एक्सपान्शन आहे. ह्या पॅटर्नचा वापर करून. मग आता जर तुम्ही पाहिलं इज इक्वल टू त्याच्या समोरचं मी या ठिकाणी लिहिलं. आता साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे? 1/√2. ओके. इंटू काय आला? कॉस थीटा. प्लस कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू पण काय? 1/√2 इंटू साइन थीटा आला. आता ह्या व्हॅल्यू तुमच्या पाठ पाहिजे. आलं लक्षात? मग 1/√2 याला तुम्ही बाहेर काढलं. आतमध्ये कोण राहिलं? कॉस थीटा आणि इथं कोण राहिला? साइन थीटा. ओके. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला याची व्हॅल्यू समजली तर तुम्हाला ह्या टोटलची व्हॅल्यू काढता येणार आहे. इज इक्वल टू. ओके. मग आता मला गरज कोणाची आहे? साइन थीटा आणि कॉस थीटा याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता त्यासाठी मला गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलंय? टॅन पाय कॉस थीटा इज इक्वल टू कॉट पाय साइन थीटा. आता तुम्हाला ही आयडेंटिटी माहिती आहे किंवा ही प्रॉपर्टी माहिती आहे. टॅन ए इज इक्वल टू जर कॉट बी असेल, अँगल वेगवेगळे आणि हे जर दोन इक्वल असेल तर लक्षात ठेवा ए प्लस बी ची व्हॅल्यू ही नेहमी पाय बाय 2 होते, म्हणजे 90 होते. हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत ए आणि बी. आलं लक्षात? जर ए आणि बी हे कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल, आता ही आयडेंटिटी खूप ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर टॅन 30 ची जी व्हॅल्यू आहे तीच इक्वल होते कॉट 60 ला. आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोनही व्हॅल्यू काय राहतात? एकमेकाला इक्वल राहतात. ओके. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू अँगल 30 प्लस 60 इज इक्वल टू काय येतात? 90 येतात. तर या पॅटर्ननी ही आयडेंटिटी क्रिएट झालेली आहे. मग ए प्लस बीची व्हॅल्यू नेहमी पाय बाय 2 असणार आहे. मग आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर टॅन थीटा इज इक्वल टू कॉट थीटा असं सांगितले. आपण याला तात्पुरतं जर आपण थीटा म्हणलं, ओके, तर टॅन थीटा कॉट थीटा याचा अर्थ काय झाला? तर सॉरी टॅन ए इक्वल टॅन बी.
ओके. तर ह्या आयडेंटिटीचा वापर जर आपण केला तर तुमच्या सहज लक्षात येईल काय, पाय कॉस थीटा, पाय कॉस थीटा प्लस पाय साइन थीटा, पाय साइन थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. ओके, ही आयडेंटिटी आपण या ठिकाणी यूज केलेली आहे, नीट लक्षात घ्या. ओके, काय इथं तरी पण मी लिहितोय, थोडासा वेळ जाईल तुमचा, पण तुमची कन्सेप्ट मात्र काय होणं गरजेचं आहे, क्लिअर होणं गरजेचं आहे. मग ह्या दोनची आपण ॲडिशन केली, ती पाय बाय 2 यायला पाहिजे. मग आता इथं जर आपण पाहिलं तर पाय कॉमन काढला, पाय कॉमन काढल्या आतमध्ये कोण राहिलं, कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. हा पाय डिव्हाइडला गेला म्हणजेच कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू, हा पाय डिवाइडला गेल्यामुळे 1/2, कारण पाय डिवाइडला वरचा पाय खालच्या पायला कॅन्सल होणार म्हणजे 1/2. म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर इथं व्हॅल्यू आपल्याला कोणाची मिळाली, कॉस थीटा साइन थीटा ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. मग 1/√2 आणि ब्रॅकेटमध्ये आता आपल्याला काय लिहायचं आहे, साइन थीटा कॉस थीटा किंवा कॉस थीटा साइन थीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1/2, म्हणजेच 1/2√2 हे तुमचं काय झालं फायनल आन्सर, ऑप्शन क्रमांक 4 डी. आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे तुम्हाला इथं कोणती कोणती आयडेंटिटी माहित पाहिजे, ही एक आयडेंटिटी तुम्हाला यूज करावी लागली. त्यानंतर जर पाहिलं तर ही एक आयडेंटिटी तुम्हाला या ठिकाणी यूज करावी लागली. म्हणजे आता काय करायचं आहे, जर पॉईंट आउट करत चालायचं का नक्की कोणत्या आयडेंटिटी आपण कुठे कुठे वापरतो. आले लक्षात. ही एक आयडेंटिटी आहे, त्यानंतर ही एक आयडेंटिटी आहे. ओके, दॅट्स इट. तर याचा वापर करून आपण हा क्वेश्चन काय केलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा क्वेश्चन काय दिलाय पहा, त्या पुढचा क्वेश्चन जर पाहिलं गेलं, टॅन एचा एक एक्सपेन्शन दिले, टॅन बीचं एक एक्सपेन्शन दिलंय. ओके, आणि टॅन सीचं एक एक्सपेन्शन दिलंय. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलंय, तर यापैकी ए प्लस बी सी आहे का, ए प्लस बीची व्हॅल्यू 2c आहे का, 3c आहे का, 4c आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, आता टॅन ए दिलाय. ओके, म्हणजे कम्प्लीट ए नाही दिला, टॅन ए ची ही व्हॅल्यू दिली, म्हणजे आपल्याला इथला थीटा कोण हे कळलं पाहिजे. जर ए सेपरेट कळला तरच तुम्ही हा प्रश्न काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. मग आता आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे टॅन ए बी ची, तर टॅन ए प्लस बी, ओके, इज इक्वल टू, आता ही मी का वापरतोय, तर टॅन ए प्लस बी जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेला तर त्याचं एक्सपेन्शन काय, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. ओके, म्हणजे आपल्या लक्षात येईल नक्की काय ते पहा. आता इथं आपण काय करणार आहे, टॅन एच्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करणार, टॅन एची व्हॅल्यू इथं पुट करणार, प्लस टॅन बीच्या जागी ही व्हॅल्यू पुट करणार. ओके, लक्षात आले. ह्या व्हॅल्यू इथं पुट होणार आहे आणि ह्या दोनचं काय होणार आहे, ॲडिशन होणार आणि परत त्यांची टॅन ए इंटू टॅन बी ह्या दोघांची काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे या ठिकाणी पाहता हा पॅटर्न, जर हा पॅटर्न ह्या दोनची ॲडिशन करायची, हा पॅटर्न ह्या दोनची इंटू करायचे आणि मग खाली तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तसं पाहायला गेलं तर थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होणार आहे बऱ्यापैकी. ओके, कारण परत ह्या दोनची ॲडिशन करायची म्हणजे बेस सेम पाहिजे, त्यानंतर दोनचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्यानंतर कोण कोणात ऍड होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल का ही नक्की टॅन सी एवढी किंमत बनती का. म्हणजे याला सॉल्व्ह केल्यानंतर ती व्हॅल्यू एकतर सी, 2c, 3c, 4c यापैकी कोणती तरी एक मिळणार आहे तुम्हाला. आले लक्षात, ह्या कोणत्या तरी पॅटर्न मध्ये बसणार आहे. मग त्यावेळेला तुम्हाला कळणार आहे नक्की काय. पण अशा टाईपचा जर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तरी तुम्ही पुढे लक्षात ठेवा, काय करायचं, तर एक्स ची व्हॅल्यूला ना 1 कन्सिडर करायचं. आता आपण काय पाहतोय, शॉर्ट ट्रिक्स पाहतोय. आता या प्रश्नासाठी आपण शॉर्ट ट्रिक काय पाहणार आहे का, इथं जो एक्स दिसतोय ना त्या एक्सला लेट करायचं, लेट एक्स इज इक्वल टू 1. ओके, आता एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही काय कन्सिडर केलेली आहे, 1 कन्सिडर जर केली, हा एक्स ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली तुम्ही, 1. ठीक आहे. मग आता इथं पहा टॅन ए काय येतोय पाहूया आपण. इथं 1, इथं 1 1 1, आता 1 चा स्क्वेअर 1, इथं पण 1, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 1, म्हणजे इथं किती आली 3, 3 इंटू 1 3. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 1/√3 ही व्हॅल्यू आलेली आहे टॅन ए ची. ओके, आता कोणता टॅन ए √3 आहे, तर टॅन वी नो दॅट टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3 आहे. याचा अर्थ काय लक्षात आलं तुमच्या, का ए ची जी व्हॅल्यू आहे ती 30 आहे, 30 डिग्री. ए डायरेक्ट समजला. मग त्याच पॅटर्नचा वापर करून जर आपण इथं आलो तर एकची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे इथे पण कोण येणार आहे, 1 येणार आहे, कारण अंडर रूट 1 मध्ये 1 आला तर तो 1च असतो. आता इथं 1 चा स्क्वेअर 1, म्हणजे 1 प्लस 1
प्लस 1, कारण x हा 1 आहे. म्हणजे इथं पण कोण आला? √3 आला. तिघांची ॲडिशन होती. इथे सुद्धा तिघांची ॲडिशन झाली × 1. मग आता ही पण व्हॅल्यू, आता इथं पण सेम पॅटर्न येत असेल, तर बी पण तुम्हाला कोण समजला? म्हणजे बीची व्हॅल्यू पण काय आलेली आहे? 30 डिग्री आलेली आहे. आलं लक्षात? म्हणजे ए आणि बी काय आहे? 30 आहे. ओके? म्हणजे 30 + 30, 30 + 30 म्हणजे आन्सर किती आलेलं आहे? ए प्लस बी ची व्हॅल्यू किती आली? 60. ओके? ए प्लस बी इज इक्वल टू किती आलेली आहे? 60. मग आता ए प्लस बी ची 60. मग आता सी 60 येतोय का? आपल्याला फक्त चेकआउट करायचंय. 2C येतोय, 3C कोण येतोय ते फक्त आपल्याला पाहिजे. मग आता इथं जर पाहायला गेलं तर 1, एकची व्हॅल्यू 1 आहे. मग 1 चा इंडेक्स पॉझिटिव्ह असला आणि 1 चा इंडेक्स निगेटिव्ह असला तरी व्हॅल्यू काय मात्र येते? 1 येते. ओके? म्हणजे थोडक्यात आता याला तुम्ही असं पण म्हणू शकता का? x जर इन्व्हर्स आहे, तर याचा अर्थ काय होतो? इज इक्वल टू 1/x. आता 1/x म्हणजे 1/1 म्हणजे ॲट द एंड व्हॅल्यू काय येणार आहे? 1च येणार आहे. एकची व्हॅल्यू तुम्ही 1 कन्सिडर केली तर. म्हणजे आता इथे सुद्धा 1, इथं इंडेक्स 2 आहे. याला पण सेम पॅटर्न मध्ये तुम्ही खाली घेऊन गेलात. -2 याचा अर्थ 1/x चा स्क्वेअर आहे. इथं 1 ठेवला तर 1 चा स्क्वेअर 1 म्हणजेच इथं आन्सर काय येणार आहे? 1. पुन्हा इथं पण काय येणार आहे? 1 म्हणजे √3. आता √3 टॅन कोणाची व्हॅल्यू आली? सी ची. आपल्याला माहिती आहे का टॅन 60 ची व्हॅल्यू ही √3 आहे. याचा अर्थ सी हा दुसरा तिसरा कोण नसून 60 आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? सी ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 60. म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू सी हे डायरेक्ट तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. आले लक्षात? म्हणजे हा जो सुरुवातीला आपण पॅटर्न पाहिला होता, हा जो पॅटर्न तुमच्या समोर दिसतोय, ह्या पॅटर्ननी जर तुम्ही गेलात तर मात्र तुम्हाला एकदम थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. आन्सर तुम्हाला 100% भेटेल. पण जर तुम्ही x इज इक्वल टू 1 ह्या ट्रिकचा वापर करायचा ठरवलं तर मात्र तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही काय करू शकता? आन्सर पर्यंत पोहोचू शकता. आले लक्षात? तर ही शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी यूज करायची होती. आता आलो आपण त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन. आता त्याच्या पुढचा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला पहा. साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1, साइन अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 1/2. अल्फा आणि बीटा 0 आणि पायच्या मध्ये आहे, तर टॅन अल्फा प्लस 2 बीटा, टॅन 2 अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू काय आहे? जर आपल्याला इथं कळलं का नक्की इथे अँगल कोणते क्रिएट होतात, अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू कळली तर आपल्याला हा टोटल अँगल कळेल. अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू कळली तर हा पण टोटल अँगल कळेल. म्हणजे अँगल कळला तर त्याची व्हॅल्यू कळेल आणि त्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येईल. म्हणजे आता मेन टार्गेट काय आपलं? का अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू शोधणं. मग ती किती सोपं आहे, कारण त्यांनी एक्झाम्पल मध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे. काय? साइन अल्फा प्लस बीटा 1 आहे. आता साइन कोणता 1 आहे? आता पहा या ठिकाणी जर पाहिलं तर काय सांगितले? साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय सांगितले त्यांनी? 1. मग आता साइन वी नो दॅट काय? साइन 90 ची व्हॅल्यू काय? 1 आहे आणि देअरफॉर अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू किती आली? 90 डिग्री आली. लक्षात आलं? साइन 1 1 म्हणजे अल्फा प्लस बीटा हा दुसरा तिसरा कोण आहे? तर तो कोण आहे? 90. आलं लक्षात? म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 90 आहे. हे इक्वेशन 1 आहे तुमचं. कारण तुम्ही जर पाहिलं गेलात तर तुम्हाला दुसरं इक्वेशन लगेच इथे पहा. साइन अल्फा मायनस बीटा. मग आता इथं मी डायरेक्ट लिहितोय काय? बरं चला घेऊया आपण. साइन अल्फा मायनस बीटा ही व्हॅल्यू 1/2 आहे. तुम्हाला माहिती आहे साइन कोणता आहे? तर साइन 30 इज इक्वल टू 1/2 म्हणजे याचा अर्थ साइन मायनस अल्फा मायनस बीटा हा दुसरा तिसरा कोण नाही? 30 डिग्री. म्हणजे आता तुम्हाला साइन हे 2 इक्वेशन मिळाले. त्याला आपण सेकंड इक्वेशन म्हणलं. आता ही 2 इक्वेशन जर आपण एका खाली एक ठेवली तर काय झालं? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 डिग्री आहे आणि अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 30 डिग्री. ओके? म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर अल्फाला अल्फा गेला. तो अल्फा इज इक्वल टू किती आले? 120. ओके? आणि म्हणजेच अल्फा इज इक्वल टू किती आले? 60. आता अल्फाची व्हॅल्यू जर 60 तर त्यामुळे बीटाची व्हॅल्यू किती आली? 30 डिग्री आली. का? कारण अल्फा प्लस बीटा किती आहे? 90 आहे. आता ते काय 10वी सारखं मी सॉल्व्ह नाही करत बसत आहे. कळलं पाहिजे तुम्हाला अल्फा, बीटा ॲडिशन 90. ओके? मग बीटा आणि अल्फाची व्हॅल्यू कळलं तर तुम्हाला फक्त अँगल काढायचे. मग आता इथं जर पाहिलं गेलं तर इथं मी किती लिहिले? इथे मी 60 लिहिले. बरोबर आहे? आणि बीटा 30 लिहिले. मग बीटा 30 म्हणजे इथं बीटा 30 म्हणजे परत 60 होणार आहेत. म्हणजे 60 प्लस 60 किती आले? 120. म्हणजे टॅन किती आहे? 120. लक्षात ठेवा. टॅन किती मिळालेला आहे तुम्हाला? 120 अँगल मिळालेला आहे. ओके? टॅन 120 अँगल आहे. इंटू आता इथं जर पाहायचं झालं तर इथं काय? 60. ओके? अल्फाची व्हॅल्यू 60 आहे. 60 120 झाले. 120 आणि 30 150 झाले. इंटू टॅन इथं किती आहे? टॅन 150 आहे. लक्षात ठेवा आणि याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. मग आता पहा काय केलं आपण? ह्या दोघांचा वापर करून अल्फा आणि बीटा इक्वेशन तयार केलं. अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू काढल्या. त्या ह्या दोघांमध्ये पुट केल्या. त्यानुसार आपल्याला ते व्हॅल्यू मिळाल्या. ओके? मग आता इथून पुढे सिंपल आहे. टॅन 120 म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो काय? टॅन 120 म्हणजे आता 120 चा अँगल आपल्याला माहित नाही. पण आपल्याला माहिती आहे 120 हे कसे तयार होतात? टॅन 120 तयार होतात 180 - 60.
ओके. 180 मधनं जर 60 गेली तर 120 राहतात, बरोबर आहे. आणि इथं टॅन 150 म्हणजे काय, 180 मधून किती मायनस केले आपण, 30 मायनस केले. आता हा जो टॅन आहे हा कोणाला घेऊन, आता इथं 180 अलाइड अँगल पॅटर्न, अलाइड अँगल इथं कोण आहे, 180 म्हणजे कोणता ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस. अलाइड अँगल मध्ये माहिती आहे तुम्हाला का आपण स्ट्रेट लाईन या टॉपिक मध्ये पण पाहिलंय किंवा ट्रिगोचे वन शॉट मध्ये पण पाहिले आपण का अलाइड अँगल इथं 180 असेल तर टॅन कोणाला घेऊन बाहेर पडणार आहे, 60 ला घेऊन बाहेर पडणार. म्हणजे टॅन इथं घेऊन बाहेर पडणार, तो चेंज नाही होणार, टॅन टॅनच राहणार. इथं पण टॅन कोणाला घेऊन बाहेर पडणार आहे, टॅन 30 ला घेऊन बाहेर पडणार. आता राहिला साईनचा विषय. आता 180 मायनस 60 म्हणजे सेकंड, सेकंड मध्ये टॅन कोण आहे, 180 हे माहिती आहे तुम्हाला, म्हणजे तरी पण दाखवतो. 180 इथं आहे, इथं पाय बाय 2 म्हणजे 90 आहे, इथं 270 आहे, इथं 0 आहे. तसं पाहायला गेलं तर 360 पण. ओके. आता मायनस जात आहे म्हणजे तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कोण आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं मायनस साइन आला. आणि 180 मायनस परत सेकंड क्वाड्रंट मध्ये इथं पण निगेटिव्ह आलं, म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह प्लस. आता प्लस होणार आहे हे तर फायनल झालं, कारण याची व्हॅल्यू हे एकमेकाला काय आहेत, इंटू आहेत, एकमेकाला काय आहेत, इंटू आहेत. आता टॅन 60 ची व्हॅल्यू इथं किती आली, √3. ओके. मायनस मायनस प्लस, आता मी डायरेक्ट या ठिकाणी प्लसचा सिम्बॉल लिहितोय, इंटू जर इथं पाहिलं तर 1 बाय काय आहे, √3. ही टॅन 30 ची व्हॅल्यू आहे. √3 ला √3 कॅन्सल, म्हणजे आन्सर किती मिळालं, 1. ओके. फायनल आन्सर किती तुमचा, 1. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर कोणती कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी यूज करावी लागली, तर अँगल कोणता अँगल नक्की कोणत्या डिग्रीचा, म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे थोडक्यात टेबल तुम्ही बाहेर काढला, जो साइन कॉस टॅनचा जो टेबल आहे व्हॅल्यूचा, आणि तो काढल्यानंतर तुम्ही अलाइड अँगल पॅटर्न या ठिकाणी यूज केला. या दोन पॅटर्नचा वापर करून तुम्ही ह्या क्वेश्चनला काय केलेलं आहे, ट्रॅक केलेलं आहे. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला जायचं होतं. आता क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय, क्वेश्चन नंबर 4 द व्हॅल्यू ऑफ टॅन 20, टॅन 80, टॅन 50 कॉट 50 इज इक्वल टू. आता या ठिकाणी तुम्हाला एक आयडेंटिटी पाठ करून ठेवायची, ती आयडेंटिटी खूप महत्वाची आहे. आता याला जर सॉल्व्ह करायला गेलं तर पण अलाइड अँगल पॅटर्न मध्ये कन्वर्ट करून मग प्रत्येकाला सॉल्व्ह करावं लागेल आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला उत्तर मिळेल, पण थोडीशी लेंदी प्रोसेस होईल. पण याची एक आयडेंटिटी ही तुम्हाला पाठच ठेवायची, कारण ती जशी टॅनला आहे तशीच ती तुम्हाला कॉस्टला पण आहे, तशीच ती तुम्हाला साईनला पण आहे. आणि ती आयडेंटिटी काय हे नीट पहा. तर ती आयडेंटिटी आहे टॅन थीटा. शॉर्ट ट्रिक सांगतोय तुम्हाला, टॅन थीटा इंटू टॅन 60 प्लस थीटा इंटू टॅन 60 मायनस थीटा. अशा पॅटर्न मध्ये जर तुम्हाला प्रश्न मिळाला पहा, तर त्याचं उत्तर आहे टॅन 3 थीटा. हेच जर तुम्ही साईनच्या बाबतीत म्हटलं, इथं जर मी साईन लिहिलं पहा, बाजूला लिहून घेतो, साइन थीटा इंटू साइन 60 प्लस थीटा, ओके, इंटू साइन 60 मायनस थीटा इज इक्वल टू 1/4 इंटू साइन 3 थीटा. ही त्याची आयडेंटिटी. लक्षात ठेवा 1/4. आणि हेच जर कॉसचं झालं तरी सुद्धा सेम पॅटर्न 1/4 इंटू कॉस 3 थीटा. आलं लक्षात. आणि टॅनला काय, फक्त ओनली टॅन 3 थीटा. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं, ह्या आयडेंटिटीचं तुम्हाला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. अतिशय महत्वाची आयडेंटिटी जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके. शॉर्ट ट्रिक्स आहे. आणि ही कोणासाठी, साइन आणि कॉस साठी. लक्षात ठेवा. ओके. फक्त कॉस, या कॉस आणि त्यांच्या आयडेंटिटी, साइनच्या आयडेंटिटी मध्ये काय केलंय, 1/4 ने त्याला मल्टिप्लाय केलं. ओके, ठीक आहे. आता इथं जर पाहायला गेलं तर टॅन 20, इथं जर तुम्ही पाहिलं तर टॅन 20 आहे, थीटा 20. आता 80 कसे झाले, 60 प्लस 80. ओके, म्हणजे थीटा तुम्ही त्याच्यात काय केलेलं आहे, ऍड केलेला आहे. म्हणजे इथे पाहिलं गेलं तर हा पॅटर्न मिळाला, इथे पाहिलं गेलं तर 60 प्लस 20 ऍड केलेत, म्हणजे हाच थीटा तुम्ही 60 मध्ये ऍड केलाय. आणि इथे जर पाहिलं गेलं तर कॉट 50 आहे. कॉट 50, आता याचा कॉम्प्लिमेंटरी जर पाहायला गेलं तर कॉट 50च्या जागी तुम्ही काय लिहू शकता, टॅन 40 डिग्री. या दोघांची व्हॅल्यू काय राहते, सेम राहते. आताच आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं काय, टॅन टॅन ए इज इक्वल टू कॉट बी. हे तेव्हाच पॉसिबल आहे, म्हणजे ए प्लस बी ची व्हॅल्यू काय राहते, π/2. म्हणजे काय, ए प्लस बी जर कॉम्प्लिमेंटरी असेल तर तुम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, दोघांची मिळून ऍडिशन किती आली पाहिजे, 90 आली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर टॅन 50 आहे तर 40 घेतले आपण, कॉम्प्लिमेंटरी दोघांची ऍडिशन 90 आली पाहिजे, त्यांच्या जागी काय लिहिलं आपण, कॉट लिहिला. ह्या बेसिक आयडेंटिटीचा वापर केलेला आहे. ओके. वाटल्यास अलाइड अँगल वापरून सुद्धा तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. फक्त आता इथून पुढे लक्ष ठेवा, काही गरज नाहीये तुम्हाला पूर्ण पॅटर्न जायची. जर तुम्हाला इथं दिलं काय, समजा तुम्हाला सांगितलं काय, तर टॅन 60 ची व्हॅल्यू ही कोणाला इक्वल असणार आहे, इथं किती राहिले, 60, म्हणजे इथं काय लिहायचं, फक्त तुम्हाला कॉट लिहायचं आहे. समजा इथं तुम्ही 40 लिहिले, काय टॅन 40 बरोबर, इथं काय लिहायचं, तुम्हाला कॉट 50 लिहायचं आहे. ओके. जेवढं अँगल 90 ला जेवढं कंप्लीट बाकी, समजा इथं तुम्ही लिहिली
टॅन 10, तर तुम्हाला काय लिहायचं आहे कॉट 80. आले लक्षात? ठीक आहे. ओके, फक्त दोघांची ॲडिशन किती आली पाहिजे? 90 आली पाहिजे. ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला जायचं आहे. म्हणजे आता इथं तुम्ही जर पाहिलं तर 60 वजा 20 काय उत्तर मिळालं तुम्हाला? 40. म्हणजे हा जो पॅटर्न दिलाय, हा तुम्हाला हा पॅटर्न दिलेला आहे. मग तुम्हाला काय लिहायचं फक्त टॅन 3 थीटा 3 इंटू थीटा. थीटाची व्हॅल्यू किती आहे? आत्ताच आपल्याला कळलेलं आहे 20. ओके, कारण हा तुमचा आहे फर्स्ट अँगल. ओके, म्हणजे टॅन किती आलेली आहे? टॅन आले 60 आणि टॅन 60 ची व्हॅल्यू √3 आहे. आलं लक्षात? म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 कळलं. तर ही आयडेंटिटी यूज करायची. त्यानंतर आला तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय पहा. द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर 5 डिग्री, 10 डिग्री, 15 डिग्री, 85 असं करत करत कुठपर्यंत आलं तुम्हाला? 90 पर्यंत तुम्ही आलेला आहात. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर साइन स्क्वेअर आता हे एपी मध्ये आहे तुम्हाला. हे एपी मध्ये का 5 आणि 10 सॉरी 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 असं करत इथं जर पाहिलं तर 85 प्लस 5 90 इथपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. मग आता इथं जर पाहिलं तर हा एपीचा क्वेश्चन, हा काय एपीचा क्वेश्चन आहे आणि साइन स्क्वेअर प्रत्येक म्हणजे याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू आणि इथपर्यंत करत 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 इथपर्यंत तुम्हाला जायचं आणि त्या सर्वांची तुम्हाला काय करायची? ॲडिशन करायची. आता सुरुवातीला एक मी तुम्हाला बेसिक मेथड सांगतो आणि नंतर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पाहिजे. बेसिक मेथड का सांगून ठेवतो? कारण प्रत्येक वेळेस तीच वापरावी लागेल याची गॅरंटी नाहीये. तुम्हाला बेसिक पॅटर्न माहिती असावं कशा पद्धतीने करायचं. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा 5 आहे. आपल्याला एपीचं गणित जर असेल तर आपण नेहमी पाहतो का आपल्याला म्हणजे हा जो अँगल आहे हा एपी मध्ये दिलाय तर नक्की इथं टर्म किती त्यावरून आपल्याला काढता येईल. मग टर्म जर काढायची असेल तर एपीचा फॉर्म्युला आहे TN = A + N - 1 × D. तुम्हाला 10वीला आठवत असेल हा TNचा फॉर्म्युला. TN म्हणजे काय? लास्ट अँगल. आता आपण फक्त अँगलवरनं ठरवतोय का इथं नक्की किती टर्मची आपल्याला ॲडिशन करायची. मी शॉर्ट ट्रिक्स नंतर सांगणार आहे, आधी हा पॅटर्न पाहतो. आता इथं जर पाहिलं तर लास्ट अँगल 90 आहे. फर्स्ट अँगल किती आहे? 5 डिग्री आहे. आणि इथं जर पाहिलं तर एन आपल्याला किती टर्म येत माहित नाहीये. 1 × D गॅप किती आहे अँगल मधला? तर 5चा आहे. म्हणजे इथं जर पाहिलं तर 90 = 5 प्लस 5n - 5 5ला 5 गेला 5 डिवाइडला आला म्हणजे 90 / 5 = n 5ने डिवाइड केलं इथं किती आले 18 बरोबर n n = 18 म्हणजे या सिक्वेन्समध्ये 18 टर्म. किती टर्म आहेत? 18 टर्म. टोटल 18 टर्म आहे. ओके, ठीक आहे. मग जर मला टोटल 18 टर्म आहेत हे तुमच्या लक्षात आलं. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पहा साइन स्क्वेअर 5 डिग्री आणि साइन स्क्वेअर 85 डिग्री ह्या दोघांची ऍडिशन करायला गेलं तर ती 1 येणार. तुम्ही म्हणाल कसं काय? पहा आता बेसिक. जर इथं साइन स्क्वेअर 85 आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही याला असं म्हणू शकता साइन 85 ब्रॅकेटचा काय झाला? स्क्वेअर. मग आता साइन 85 म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता काय? साइन 85 तयार कसा झाला? 90 - 5 डिग्री. ओके, पहा थोडंसं मोठं लिहितो मग एक कन्सेप्ट तुमची क्लिअर होते. आता इथं काय झालं? साइन हा 85 तयार कसा झाला? 90 - 5. ओके, आणि ब्रॅकेटचा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? स्क्वेअर. ओके, मग आता इथं जर पाहायला गेलं तर साइन 90 - 5 असल्यामुळे साइन काय होणार? 5 ला घेऊन बाहेर पडताना कॉस म्हणून बाहेर पडणार. वाय ॲक्सिस अलाइड अँगल. म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलं तर अलाइड अँगल पॅटर्न तुम्हाला खूप ठिकाणी यूज करावा लागतो. त्यामुळे डायरेक्ट तो पाठ करून टाका अलाइड अँगल. म्हणजे अलाइड अँगल पण सिंपल आहे. एक्स ॲक्सिस मेजरमेंट पहिल्यांदा असेल तर साइन कोणीही चेंज होत नाही आणि वाय ॲक्सिसचं मेजरमेंट सुरुवातीला असेल तर चेंज होतो. साइन कॉसमध्ये, टॅन कॉटमध्ये आणि सेक कोसेकमध्ये. ओके, ठीक आहे. मग साइन कॉसमध्ये चेंज झाला तो 5 ला घेऊन बाहेर पडला. 90 - 5 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा पॉझिटिव्ह आहे म्हणून याला पण पॉझिटिव्हच ठेवावं लागणार आहे आणि याचा काय? स्क्वेअर आहे. म्हणजे आता जर मी स्क्वेअर खाली आणला तर कॉस स्क्वेअर 5 ओके हा तयार झाला. मग आता तुम्हीच पहा साइन स्क्वेअर 5 आणि कॉस स्क्वेअर 5 = 1. आलं लक्षात? म्हणजे आता जर तुम्ही एकदा पाहिलं तर ही जोडी कोणाला मिळालेली? याला मिळालेली. म्हणजे टोटल 18 मधून आता हा शेवटचा तुम्ही जर बाहेर काढला, ही जोडी जर याला मिळते, मग टोटल नंबर किती राहिले? आता 17 नंबर राहिले. 17 पेअर राहिल्या म्हणजे लाईनीनी 17 नंबर असणार आहेत. आता जोड्या बनवायचं म्हटलं तर एक जोडी परत शिल्लक राहणार आहे कारण 16 16 जणांनाच कारण एक कमी राहतोय कारण हा 90 आहे. आता साइन 90 ची व्हॅल्यू किती राहते? 1. त्याला काही सोबत कोणी घेऊ शकत नाही कारण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आपल्याला इथं 0 डिग्री दिलेलं नाही. मग 0 डिग्री नाही तर तुम्ही याला मॅच करू शकत नाही. मग आता इथे पहा सगळ्यात इम्पॉर्टंट काय राहणार आहे? शेवटचा नंबर राहिलेला आहे साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू 1 आहे हे नीट लक्षात ठेवा. ओके, साइन स्क्वेअर थीटा 1 प्लस आता इथं 17 टर्मची आपल्याला ॲडिशन करायची पण त्याच्यात जोड्या अशा तयार होणार आहेत पहा. साइन 5 ला 85 5 ला 85 असणार आहे. मग हा जर 10 झाला आपण
बाजूला लिहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल नक्की कोणता डिग्री शिल्लक राहतोय. ओके. 5ला 85 जो काय असणार आहे ज्याची व्हॅल्यू 1 होणार आहे, एक जोडी झाली. याला 10 घेतला तर हा 10 नी रिव्हर्स येणार म्हणजे 80 एक जोडी झाली. ओके. हा जर 15 झाला तर हा 75 असणार आहे, ही एक जोडी झाली परत. त्यानंतर इथं जर 20 घेतला तर हा 70 असणार आहे. 90 ॲडिशन इथे हा 1 होणार आहे इज इक्वल टू. त्यानंतर इथं 25 जर घेतला तर इथं किती येणार आहे 65 सॉरी इज इक्वल टू 1 असणार आहे. इथं जर 30 घेतला तर इथं 60 येणार आहे इज इक्वल टू 1 झाला. इथं जर 35 घेतला तर हा किती होणार आहे 55 होणार आहे इज इक्वल टू 1. ओके. म्हणजे किती जोड्या झाल्या 1 2 3 4 5 6 7 झाल्या. इथं जर मी 40 घेतला तर तिकडनं कोण येणार आहे 50 येणार बरोबर आहे. आणि म्हणजे इथं 1 झाला. म्हणजे किती मेंबर संपलेत जोड्या 7 झाल्या. ही 8वी जोडी म्हणजे 16 मेंबर संपले. आता एकच राहिला पहा 45. 45 घेतलं तर तिकडनं 45 येऊ शकत नाही कारण लाईनमध्ये एकच 45 आहे. आलं लक्षात. ओके डन. म्हणजे 45ला जोडी मिळू शकत नाही. म्हणजे हेच आपल्याला खरं तर पाहिजे होतं का बेक बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 14 बे 8 16. 16 मधले पहा 16 मेंबर 16 जोड्या तयार झाल्या म्हणजे 8 म्हणजे एक किती वेळा येणार आहे 8 वेळा येणार आहे. लक्षात आलं. म्हणजे ह्या सर्वांची ॲडिशन जर केली तर ती किती आलेली आहे 8 आलेली. प्लस इथं कोण राहिलाय साइन स्क्वेअर साइन स्क्वेअर 45 डिग्री शिल्लक राहिला आणि याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट 1 लिहून घेतलेली. म्हणजे ही झाली ॲडिशन इज इक्वल टू 8 प्लस आता साइन स्क्वेअर 45 साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 1/√2 चा स्क्वेअर म्हणजे 1/2 ओके प्लस 1 म्हणजे इथे किती आले 9 प्लस 1/2. आता 9 प्लस 1/2 म्हणजे 9 2 18 18 1 19/2 हे तुमचं झालं फायनल उत्तर ऑप्शन क्रमांक 1. आले लक्षात कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. तर आता हे झालं लॉंग म्हणजे आपण एक बेसिक मेथड या ठिकाणी यूज केली. आता जर पाहिलं गेलं तर अशा पॅटर्न मध्ये जर तुम्हाला प्रश्न दिसला तर याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो सिंपल आहे 1/2 इंटू 1/2 इंटू लास्ट अँगल अपॉन कॉमन डिफरन्स प्लस काय लिहिलं इथं कॉमन डिफरन्स प्लस 1/2 हा तुमचा फॉर्म्युला आहे ही टोटल ॲडिशन करण्यासाठीचा. ओके. म्हणजे साइन स्क्वेअर आणि पुढचे जे अँगल आहे ते एपी मध्ये असतील तर ओके. अशा पॅटर्न मध्ये जर तुम्हाला इथून पुढे प्रश्न दिसला तर तुम्हाला फक्त काय करायचंय 1/2 इंटू लास्ट अँगल अपॉन कॉमन डिफरन्स प्लस 1/2. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर 1/2 इंटू लास्ट अँगल आहे 90 कॉमन डिफरन्स आहे 5 अँगल मधला प्लस 1/2. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 5 2 10 इथं 10 होती 10 वरती केलं तर 9 प्लस 1/2 आणि म्हणजेच किती आले 19/1/2 तुम्ही याची ॲडिशन केली पहा 9 प्लस 1/2 90. म्हणजे इथे तुम्ही आलात त्यासाठी तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला फक्त हा अँगल माहिती असणं गरजेचं आहे. हा पॅटर्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजलंय का आलंय लक्षात. ठीक आहे. तर ही शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. ही काय ॲडिशनची शॉर्ट ट्रिक्स. ओके ठीक आहे. ॲडिशन ठीक आहे डन. ओके. तर हे झालं लॉंग कट आणि हे झालं शॉर्टकट. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा क्वेश्चन काय दिलाय sin raised to 4 pi by 8 सॉरी cos raised to 4 pi by 8 cos raised to 4 pi by 8 3 pi by 8 आणि cos raised to 4 5 by 8 cos raised to 4 7 by 8. मग जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं पाय इथं 3 पाय इथं 5 पाय इथं 7 पाय म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा फिक्स पॅटर्न आहे. इथं ऑड नंबर आहे सगळे आणि बेस सगळ्यांचा काय आलेला आहे सेम आलेला आहे. तर याचे ॲडिशनचा जो फॉर्म्युला आहे याच्या जो ॲडिशनचा फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आहे टोटल टर्म इंटू 3/8. ओके. काय सांगितलंय टोटल टर्म इज इक्वल टू 3/8. ठीक आहे. हे तुमचं फायनल उत्तर आहे 3/8 टोटल टर्म. हे कधी म्हणजे ह्या पॅटर्नचा तुम्ही वापर कधी करू शकता तर या पॅटर्नचा वापर करायला तुम्हाला काय म्हणजे हे वरचे नंबर आहेत हे ऑड मध्ये पाहिजेत आणि बेस त्यांचा 8 पाहिजे. असं जर cos raised to 4 cos raised to 4 cos raised to 4 अशा कितीही टर्म आल्या तरी तुम्ही लक्ष ठेवायचं याची ॲडिशन करता. आता याला जर सॉल्व्ह करायला गेलो तर मग मात्र थोडीशी लेंदी प्रोसेस होईल. ओके.
तर ती लेंदी प्रोसेस आपण या ठिकाणी घेणार पण नाही, कारण ती गेली तर मग तुमचं अजून कन्फ्युजन वाढेल. सो आपण या ठिकाणी काय केलंय, हा पॅटर्न आहे. या पॅटर्नमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे सर्व जे नंबर दिले ते कोणते नंबर दिले तुम्हाला, ऑड नंबर दिले. हे सर्व नंबर कोणते आहेत, ऑड नंबर आहेत आणि बेस त्यांचा 888 आहे. जर अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसला इथून पुढे तर सगळं सिम्पलमध्ये काय, टोटल टर्म इंटू 3/8. टोटल टर्म किती दिलेली आहे त्या ठिकाणी 4 इंटू 3/8 म्हणजेच किती आलं, 3/2 आलं लक्षात. हे तुमचं फायनल उत्तर 3/2. कळलंय? ठीक आहे, पॅटर्न लक्षात ठेवा आणि पाठ करून टाका. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न काय, sec x प्लस tan x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर आणि π/2 पेक्षा लहान आहे आणि sin x/4 काढा. आता sin x/4 तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर पहा, sin कोण काढायचं आहे तुम्हाला, x/4. तर त्याआधी तुम्हाला कोण माहित पाहिजे, sin x/2 माहित पाहिजे. मग sin x/2 चा फॉर्म्युला काय, sin x/2 म्हणजे हाफ अँगल. ओके, आयडेंटिटीने लक्षात ठेवा. sin x/2 आहे 1 मायनस cos x/2. आता जर तुम्ही इथून इथे येत असाल म्हणजे या थिटाला तुम्ही अजून हाफ केलं, अर्धा केलं, म्हणजे याचा अर्थ काय झाला, इथं जर पाहिलं तर cos, आता ह्या थिटाला जर तुम्ही ह्या थिटाला हाफ करताय तर याला पण तुम्हाला हाफ करावं लागेल, म्हणजे cos x/2/2. आलं लक्षात. तर हे अंडर रूटमध्ये, तर म्हणजे तुम्हाला ही आयडेंटिटी माहिती असेल तर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. मग आता इथं जर मला याला सॉल्व्ह करायचं असेल तर मला cos x/2 ची व्हॅल्यू माहित पाहिजे. जर मला cos x/2 काढायचा असेल तर आधी मला cos x तर माहित पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे आता माझं टार्गेट जर तुम्ही पाहिलं गेलं तर काय, हे सॉल्व्ह करण्यासाठी आता व्हॅल्यू आपल्याला गरजेची कोणाची, तर व्हॅल्यू आपल्याला गरजेची आहे पहा, cos x/2 पुन्हा हाफ cos x/2 याची आयडेंटिटी काय, पुन्हा अंडर रूट 1 प्लस cos x/2. ही आयडेंटिटी, म्हणजे cos x/2 काढण्यासाठी मला अंडर रूट 1 प्लस cos x. आता आयडेंटिटी पाहायला गेलं तर सोपी आयडेंटिटी पहा, तुम्हाला असं वाटेल एकदम हार्ड आहे, तर असं काही नाहीये. ही cos sin x/2 ची आयडेंटिटी आहे आणि ही cos x/2 ची आयडेंटिटी. जर तुम्ही दोघांमध्ये पाहिलं तर 1 मायनस cos x/2 1 प्लस cos x/2 बेसिक. ठीक आहे, मग आता इथं फक्त त्याच्या हाफ केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ती आयडेंटिटी त्याची व्हॅल्यू जर कळली तर ती फक्त तुम्हाला इथं काय करायची, प्लेस करायची. म्हणजे आता आपलं मेन टार्गेट कोण आहे, cos x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. cos x ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट झाली तर तुम्हाला ती व्हॅल्यू फक्त इथं काय करायची, प्लेस करायची. मग cos x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशनला जावं लागेल. इथं जर पाहायला गेलं तर कोण दिसतोय तुम्हाला, इथं जर पाहायला गेलं तर तुम्हाला दिसतोय sec x tan x इज इक्वल टू 2. आता sec x tan x ची आयडेंटिटी कोणती आहे, आपल्याला बेसिक वाली आयडेंटिटी माहिती आहे, कोणती आहे, tan 1 प्लस, ठीक आहे चला, tan स्क्वेअर x प्लस 1 इज इक्वल टू कोण आहे, sec स्क्वेअर x. ओके, थिटा असतो, जनरली आपण x म्हणतोय कारण आपल्या गणितामध्ये x आहे. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय होईल, 1 इज इक्वल टू 1 ला मी जागेवर ठेवलं, इकडे पाठवलं, म्हणजे sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x. आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय, a प्लस b a मायनस b, म्हणजे काय झालं, sec x प्लस tan x इंटू खाली लिहितोय का, sec x मायनस tan x. ओके, आता sec x प्लस tan x ची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी गणितामध्ये किती दिली, 2, म्हणजे 1 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट sec x मायनस tan x. म्हणजे जर मला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर हा 2 डिवाइडला जाणार, म्हणजे 1/2 इज इक्वल टू sec x मायनस tan x. आलं लक्षात. म्हणजे हे मला या ठिकाणी मिळालेलं आहे. आता sec x tan x ची 2 आहे आणि sec x मायनस x ची 1/2 आहे. म्हणजे आता जर पाहिलं गेलं तर बेसिक आहे, ह्या दोन इक्वेशनचं जर मी ॲडिशन करायचं ठरवलं तर tan x ला tan x कॅन्सल झाला, sec आणि sec किती आले, 2 sec x इज इक्वल टू हा 2 आणि हा 1/2 याची ॲडिशन होईल. ह्या दोन इक्वेशनची आपण ॲडिशन केली लक्षात ठेवा, म्हणजे 2 प्लस 1/2 म्हणजेच किती आले, जर तुम्ही इथं पाहिलं झालं तर 2 sec x इज इक्वल टू, यांचा बेस सेम नाहीये, म्हणजे 4 अधिक 1 2 म्हणजेच किती, 5/2. 5/2 हा 2 डिवाइडला पाठवला तर sec x इज इक्वल टू किती आले, 5/4. मग sec ची व्हॅल्यू जर ही आहे तर cos त्याच्या एक्झॅक्ट उलटा असतो, म्हणजे याला उलट केलं आपण तो आला 4/5, म्हणजे cos x किती आहे, 4/5. हा मिळालेला कॉस मला या ठिकाणी पुट करायचा आहे. म्हणजे इथं काय झालं, अंडर रूट मध्ये 1 प्लस 4/5/2, म्हणजे अंडर रूट मध्ये इथं जर पाहायला गेलं तर बेस सेम नाहीये, पुन्हा 5 1 5 आणि 4 1 4, म्हणजे 5 आणि 4 9/5/2. आता हा जो 2 आहे हा 1 आहे, हा उलटा 1/2 होतो, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, 9/10.
आलं लक्षात. मग 9/10 म्हणजे हे जर 3 मी बाहेर काढले तर 9 3 म्हणून बाहेर निघतील आणि हा √10 तसाच राहील. हे नीट लक्षात ठेवा. ओके. मग cos x/2 ची व्हॅल्यू किती आहे? 3/10. मग ही व्हॅल्यू मी या ठिकाणी प्लेस करा. म्हणजे ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी प्लेस केली, ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी प्लेस करणार. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय लक्षात येते तुमच्या अंडर रूटमध्ये इथं ही व्हॅल्यू इथं घेतली आता 1 मायनस 3/10 डिवाइड बाय 2. ओके, ठीक आहे. मग आता इथं पण बेस सेम नाहीये. मग बेस सेम करायला जर आपण गेलो तर इथं काय होईल? रूटमध्ये √10 मायनस 3/रूटमध्ये किती आले? 10. हा जो बेस 2 आहे हा सुद्धा या ठिकाणी काय होणार? याला मल्टिप्लाय येणार. कसा? तर याला कोणीच नाही बेस, म्हणजे हा 2/1चा काय होतो? 1/2 होतो. आता जो आपण पॅटर्न इथं पाहिला 9 म्हणजे इथं जर पाहायचं झालं तर अंडर रूटमध्ये किती होते? 9 किती होते? 5 होते. हा 1/2 होऊन म्हणजे काय होतो? 1/2 होतो. खालचा उलटा होऊन येतो म्हणजे 9 तो किती आला? 9/10 आला. आलं लक्षात? तर या पॅटर्ननुसार आता हा सुद्धा इथं मल्टिप्लाय येणार आहे. आता हा ऑप्शन आपल्याला इथं कुठे दिसतोय का? नाही दिसत आहे. वरती सगळीकडे जर पाहिलं गेलं तर 1 दिसतोय. 1 दिसतोय याचा अर्थ काय झालं इथं गणित पहा. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, याला थोडंसं अजून मॉडिफाय करायचं. ते मॉडिफाय कशा पद्धतीने करायचं? तर याला मल्टिप्लाय करायचं अंडर रूटमध्येच याला रॅशनलाइज करायचे. पण रॅशनलाइज कोण करायचा? इथं जर पाहिलं तर सगळीकडे 1 1 1 1 उत्तर दिलंय. रॅशनलाइज न्युमॅरेटर करायचं आहे. न्युमॅरेटर जर करायचं आहे तर इथं √10 प्लस 3 ने वर आणि √10 प्लस 3 ने खाली मल्टिप्लाय केलं. a प्लस बी, a मायनस बी ने जर मल्टिप्लाय केलं तर एचा स्क्वेअर. आता एचा स्क्वेअर जो होईल तो अंडर रूटमध्ये इथं किती? एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. मग ए स्क्वेअर √10चा स्क्वेअर फक्त 10 होईल, मायनस 3चा सॉरी मायनस 9 कारण 3चा स्क्वेअर अपॉन इथं जर पाहायला गेलं तर 2 2 जर इथं मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा? 20 होतील. ओके, का 20 होतील? 10 काय होईल? 10 फक्त 10 इंटू 2 20 प्लस 3 2 किती आले? 6 अंडर रूट किती आले? 10. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे इथं जर त्याच्या पुढचा आन्सर पाहायचं झालं तर 9 मायनस 10 मायनस 9 म्हणजे 1 आले अपॉन 20 प्लस 6√10. आलं लक्षात? आणि हेच तुमचं काय असणार आहे? फायनल उत्तर असणार आहे. आता जर इथं पाहायचं झालं तर अंडर रूटमध्ये म्हणजे हा 1 बाहेर येईल. हा 1 जर बाहेर आला तर 1 म्हणून येईल तो. आता 1 तर सगळीकडेच आहे. ठीक आहे. आता हे जे रूटचं साईन हे आतमध्ये जाईल म्हणजे रूटमध्ये इथं फायनल कोण असणार आहे? 1 अपॉन अंडर रूटमध्ये हे रूट आतमध्ये गेलं 20 प्लस 6√10 हे तुमचं फायनल. आता इथं जर पाहायचं झालं तर हा पॅटर्न तुम्हाला कुठे दिसतोय? 1 अपॉन हा 2 आतमध्ये गेला तर 20 प्लस 6√10 पहा इथं तुम्हाला हा पॅटर्न दिसतोय. 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 1/20 प्लस 6√10 झालं. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. आता तुम्ही या गणितामध्ये म्हणाल का सर मग शॉर्ट ट्रिक्स काही नाहीये का? 100% नाहीये का? कारण इथं जर पाहिलं तर सर्व आकडे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आणि इथं tan x sec x ची व्हॅल्यू 2 इथं x ची व्हॅल्यू आहे ती 0 पेक्षा मोठी वापरावी लागते म्हणजे 0 यूज करू शकत नाही तुम्ही आणि π/2 म्हणजे x ची व्हॅल्यू π/2 पेक्षा लहान आहे खरं तर मग π/2 पण यूज करू शकत नाही. म्हणजे जनरली आपण काय करतो तर 0 π/2 1 अशा व्हॅल्यू यूज करून शॉर्ट ट्रिक्सकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण त्या पॅटर्ननी तुम्हाला या ठिकाणी जाता येत नाहीये कारण त्या दोघांच्याही व्हॅल्यू मध्ये येते आणि असं जर असेल तर मग मात्र आपल्याला याच पद्धतीने तुम्हाला जावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या 2 महत्त्वाच्या आयडेंटिटी लक्षात ठेवायच्यात आणि तिथून तुम्ही इथे येताय म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे नव्हता ती व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही त्याची व्हॅल्यू काढताय त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही ही जे गिव्हन इन्फॉर्मेशन दिले त्याचा वापर करून आपण ची व्हॅल्यू काढतो, कॉस्ट काढतो, कॉस्ट काढून तिथं टाकतो, तिथं मिळालेल्या कॉस्टची व्हॅल्यू आपण रिप्लेस करून इथं आणतो आणि आपण उत्तरापर्यंत इथं पोहोचतो. आले लक्षात? तर या पॅटर्न तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय पहा? क्वेश्चन 8 असा दिलाय साइन थिटा 1/2 x प्लस 1/x साइन 3 थिटा 1/1 म्हणजे सिंपल आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर याची व्हॅल्यू तुम्हाला शोधायला सांगितलेली आहे. साइन 3 थिटाची आयडेंटिटी काय आहे? साइन 3 थिटा ची आयडेंटिटी आहे जी मी इथं डायरेक्ट लिहितोय 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा प्लस 1/2 ब्रॅकेट x क्यूब प्लस 1 x क्यूब. आलं लक्षात?
मग आता इथं जर पाहिलं तर 3 साइन थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिली किती, मग ब्रॅकेटमध्ये मी इथे लिहिल 1/2 ब्रॅकेट एक्स प्लस 1/x, ओके, -4 पुन्हा ब्रॅकेट, कारण साइन 1/2 ब्रॅकेट एक्स प्लस 1/x आणि याचं काय करायचंय तुम्हाला, क्यूब, ओके, डन. इथं हे ब्रॅकेट कम्प्लीट आहे. प्लस 1/2 ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस 1/x³. तर हा प्रश्न तुम्हाला खरंच सॉल्व्ह करायचा आहे. आता काय झालं पहा, साइन 3 थीटा आणि हा पॅटर्न, आता हे कंटिन्यू झालं इथं. मग इथं काय केलं मी, साइन 3 थीटाची आयडेंटिटी यूज केली जी त्यांनी सांगितली होती. मग साइन थीटाच्या जागी ही व्हॅल्यू पुट केली, साइन थीटा जागी ही व्हॅल्यू पुट केली, कारण ती त्यांनी दिली. आता जर याला सॉल्व्ह करायचं झालं तर आधी काय करावं लागेल, 3 ने तर मल्टिप्लाय करून घ्यायचं, इथे एक पार्ट तयार होईल, याचा आता काय करायचं, सॉल्व्ह करायचं. आता जर पाहायला गेलं तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होते, जरा जास्त, ठीक आहे. मग त्यापेक्षा एक शॉर्ट ट्रिक्स वापरायची. याच्या आधी पण आपण एक शॉर्ट ट्रिक्स वापरली होती, असंच एकचं एक्झाम्पल आलं होतं आणि अशा पद्धतीने जर एकचं एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला एकची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची, 1. जर एकची व्हॅल्यू 1 कन्सिडर झाली तर काय होते नीट पाहूया आपण. इथं जर 1 झाला तर आता आपण नेक्स्ट मेथड सॉल्व्ह करतोय. नेक्स्ट मेथडनी आपल्याला ही मेथड खरं तर वापरायची नाही आता, ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर साइन थीटा काय होईल, साइन थीटा इज इक्वल टू, इथं 1/1 म्हणजे 1 + 1 2, 2 ला 2, आता हा 2 इथं मल्टिप्लाय होणार, इथं 2 आला आणि हा 2 ला 2 कॅन्सल होणार कारण हा मल्टिप्लायला आहे, म्हणजे साइन थीटा किती मिळालं तुम्हाला, 1 मिळाला. आलं लक्षात. आता साइन थीटा 1 कधी असतो, तर साइन 90 ला थीटा काय असतो तुमचा 1. याचा अर्थ इथं काय लक्षात आलं, 90 हा कोण आहे तुमचा, थीटा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे, 90. डन. मग आता आलो आपण या प्रॉब्लेम मध्ये. ह्या प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं तर इथं परत काय 1, बरोबर का. याची टोटलची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता साइन किती आहे इथं, साइन इज इक्वल टू, त्याच्या पुढचं मी इथं खाली लिहितोय, ओके, ठीक आहे. आता साइन 3 थीटा, थीटाची तर व्हॅल्यू 90 आहे, म्हणजे इथं किती आहे, साइन 270. आलं लक्षात, ठीक आहे. बरं, साइन 270 प्लस इथं जर पाहिलं गेलं तर एक्स 1 आहे तुमचा, 1 म्हणजे 1/1चा क्यूब 1च होणार, मग 1/1 ची व्हॅल्यू 1 आणि 1चा क्यूब पण 1च आहे, म्हणजे 1 + 1 2. इथं 2 आला, ह्या 2 ला हा 2 कॅन्सल झाला, म्हणजे इथं व्हॅल्यू किती आहे, +1. मग आता तुम्ही जर पाहताय साइन 270, साइन 270 ची व्हॅल्यूच -1 आहे. तुम्हाला पहा, हे माहिती आहे तुम्हाला, इथं साइन 0 आहे, इथं साइन 1 आहे सॉरी, इथं साइन 90 ला 1 आहे, +1 आहे आणि इथं कोण आहे, -1 आहे आणि इथं पण तो 0 आहे. लक्षात ठेवा, साइन इथं 0, इथं 0, इथं +1 आणि इथं कोण आहे, -1. आता हा पॉईंट कोणता आहे, अँगल 270, म्हणजे साइन इथं कोणाला -1, इथं कोणाला +1, इज इक्वल टू आन्सर किती आलं, 0. म्हणजे याचं फायनल उत्तर किती आहे, 0. म्हणजे या मेथडनी तुम्हाला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. या मेथडनी जर गेलं तर तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे मेथड कोणती आहे, x इज इक्वल टू 1. हे काय करायचं तुम्हाला, लेट करायचं. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता, ओके. त्यानंतर इथं आलो. आता इथं जर पाहिलं गेलं तर काय सांगितले, 3tan⁻6 27x⁴10 आणि 33x² tan. आता खरं तर ही तुम्हाला एक आयडेंटिटी दिलेली, ही आयडेंटिटी परत आयडेंटिटी आता आहे तेवढी आयडेंटिटी. आता ही जी आयडेंटिटी तयार झाली ही नक्की कशा पॅटर्नवरून तयार झाली मी तुम्हाला सांगतो. tan 3 थीटा, आता tan 3 थीटाची आयडेंटिटी काय पहा, 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा अपॉन 1 मायनस tan 3 tan स्क्वेअर थीटा. या पॅटर्नला जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला ही आयडेंटिटी मिळते, ओके. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर थीटा या ठिकाणी किती दिलेला आहे, 10 दिलेला आहे, म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती वापरली, 10 वापरली. मग 3 थीटा किती झाला, tan 3 30 झाला, ओके, कारण इथं कोण आला, 10. मग आता tan, म्हणजे इथं tan किती आला, 10, इथं tan 10, इथं tan 10. मग tan 3 tan 10 मायनस tan क्यूब 10 अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर 10. मग tan x ला जर आपण x म्हणलं तात्पुरतं, तर tan 10 याला जर आपण x म्हणलं, नाव दिलं, तर आता tan 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√3 इज इक्वल टू इथं 3x मायनस x क्यूब
अपॉन 1 मायनस 3x². ओके, ठीक आहे. मग आता इथं 1/3 नको आहे मला, सॉरी 1/√3 नको आहे. तर दोन्ही साईडचा मी काय करेन, स्क्वेअर करेल. जर दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर हा 1/3 झाला आणि इथं याचा काय होणार, इथं आणि याचा, या दोन्ही ब्रॅकेटचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. आणि लक्षात, याचा पण स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर. जर मी याचा स्क्वेअर करतोय आणि इथं कॅल्क्युलेशन जे करेल त्या कॅल्क्युलेशन नुसार जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं 1/3 आहे. 1/3 इज इक्वल टू, आता याचा स्क्वेअर झाला. मग आता याचा जर तुम्ही स्क्वेअर करताय तर काय होईल, a² मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. आता a² म्हणजे किती आले, 9x². 9x². 2ab म्हणजे 3 2 6, x⁴ झाले बा, मायनस 6x⁴. आणि इथं याचा स्क्वेअर म्हणजे प्लस x⁴ डिव्हाइड, आता याचा स्क्वेअर करायचा आहे, 1चा स्क्वेअर हा 1 होणार, मायनस 3 2 6 x², 6x². आणि इथे याचा स्क्वेअर म्हणजे किती आले, प्लस 9x⁴. ओके, याचं एक्सपेन्शन केलं. आता हा याला मल्टिप्लाय, हा इकडे मल्टिप्लाय. मग आता हा इकडे जर मल्टिप्लाय केला तर काय होणार आहे, 1 मायनस 6x² प्लस 9x⁴ इज इक्वल टू 3 ने इथं गेलं, 9 त्रिक 27. ओके, x² मायनस 6 त्रिक 18. ओके, x⁴ आणि इथं किती आले, प्लस 3x⁶. आता जर तुम्ही इथं पाहिलं गेलं तर आपण काय करूया, ह्या दोघांना आपण तिकडे ट्रान्सफर केलं, x⁴ आणि 2 कसे. म्हणजे आता तिकडे जर पाहिलं तर काय बघा, 3x⁶ हा तसाच आहे कारण कोणीच नाही त्यासोबत यायला. x⁴ आहे इथं, जर x⁴ 18 आहे आणि इथं जर पाहिलं गेलं तर 9 आहे. ओके, x⁴ ला 9 जर आपण 18ला दिले तर 9 त्रिक 27, म्हणजे इथं किती झाले, मायनस 27x⁴. इथं 27 आहेत, आता हे तिकडे जाऊन प्लस होतील, म्हणजे 27 आणि 6 33, म्हणजे किती आले, प्लस 33x² होतील. ओके, आणि इकडे कोण राहिलेलं आहे, 1. काय झालं कळलं का. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला हा पॅटर्न दिसेल पहा. एक्स कोण होता, एक्स होता तुमचा tan 10. आता 3 पहा, आता 3 tan θ⁶. याला जर आपण म्हटलं, काय म्हटलं, 10 ला x म्हटलं तर 3x⁶. ओके, मायनस 27x⁴ आहे पा, प्लस 33x² आहे पा, इज इक्वल टू काय मिळालेलं आहे तुम्हाला उत्तर, 1. आले लक्षात, फायनल उत्तर तुमचं काय, 1. खरं तर ही आयडेंटिटी तुम्हाला इथून पुढे पाठ ठेवायची. ओके, कोणती आयडेंटिटी आहे लक्षात आलंय, ही आयडेंटिटी तुमची, आणि ही आयडेंटिटीनुसार तुमचं उत्तर नेहमी काय असणार आहे, 1 असणार आहे. समजलंय, ठीक आहे. तर इथून ती सुरुवात झाली आणि या पॅटर्नने आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. समजलंय, आयडेंटिटी पाठ करून ठेवा. मी तुम्हाला आयडेंटिटी सोबत त्याचं एक्सप्लेनेशनही दिलेलं आहे. ही जर आयडेंटिटी पाठ असेल तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर लक्षात येईल. ओके, आणि आजचा शेवटचा क्वेश्चन, ठीक आहे. तर काय दिलंय पहा, 3 sin 2θ 2 sin 3θ, थीटा हा ग्रेटर दॅन 0 लेस दॅन पाय, देन द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे आणि ती यापैकी कोणती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता 3 sin 2θ 2 sin 3θ, याचा अर्थ जर पाहायचं झालंच तर याला आपल्याला बेसिक मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे आणि नंतर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पण मी याची सांगणार आहे. ठीक आहे. तर म्हणजे असा पॅटर्न जर तुम्हाला दिसला तर नक्की काय करायचंय. ओके, आता आधी सुरुवातीला बेसिक पाहू, कशा पॅटर्ननी जायचं आपल्याला, आणि मग आपण त्याची शॉर्ट ट्रिक्स पाहू. आता इथं जर पाहिलं गेलं तर काय, 3 sin 2θ इज इक्वल टू 2 sin 3θ. ओके, म्हणजे आता 3 sin 2θ 2 sin θ इंटू cos θ ही याची आयडेंटिटी. ओके, इज इक्वल टू, इथं ब्रॅकेटमध्ये किती आहे, 2, सॉरी 3θ. आता 3θची काय आयडेंटिटी आहे, साइन 3θची 3 sin θ मायनस 4 sin क्यूब θ. ओके, मग आता इथं मल्टिप्लाय करून घेतलं, इथं किती आले, 6 sin θ इंटू cos θ इज इक्वल टू, याने याला मल्टिप्लाय केलं, 6 sin θ मायनस 4 2 8 sin क्यूब θ. मग आता इथं जर पाहिलं गेलं तर ही एक टर्म आहे, ही एक आहे, ही एक आहे. इथं 2 6 6 8 आहे, 2 ने डिवाइड केलं. ओके,
समजा इथं आपण 2 ने डिवाइड केलं. 2 ने डिवाइड केल्यानंतर अजून इथं ह्या टर्ममध्ये साइन पण आहे, यात पण इथे पण साइन आहे आणि इथे पण साइन आहे. आपण काय करू, डिवाइड करू 2 sin θ ने डिवाइड करू. 2 sin θ ने डिवाइड केल्यामुळे इथं कोण आलं, 2 ने डिवाइड केल्यामुळे 3 झाला आणि sin θ ला sin θ कॅन्सल झाला म्हणजे 3 cos θ इज इक्वल टू, इथं जर पाहिलं गेलं तर 6 ला 2 ने डिवाइड केल्यामुळे 3 sin θ ला गेला म्हणजे हा 3च राहिला. 2 ने डिवाइड केल्यामुळे इथं 4 आला आणि sin स्क्वेअर θ राहिला, इथं क्यूब मधला 1 गेला. ओके, ठीक आहे. म्हणजे 3 cos x 3 cos θ इज इक्वल टू 3 मायनस 4 साइन स्क्वेअर θची 1 मायनस कॉस स्क्वेअर θ, बेसिक वाली आयडेंटिटी वापरली आपण. त्यानंतर 3 cos θ इज इक्वल टू 3 मायनस 4, हा आतमध्ये गेला मल्टिप्लायला, मायनस 4 आले आणि मायनस मायनस प्लस 4 cos स्क्वेअर θ. ओके, ठीक आहे. मग आता आपण काय करू, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होते, सगळ्यांना एकत्र एका बाजूला बोलू. मग आता इथं काय झालं पहा, ठीक आहे. 4 cos स्क्वेअर θ, 4 cos स्क्वेअर θ तो प्लस ठेवायचा आपल्याला. त्यानंतर ह्या 3 ला तिकडे बोलून घेतला, तो झाला मायनस 3 cos θ आणि याला तिकडे बोलवले त्यामुळे इकडे 0 राहिलाय, तिकडे कोण राहिलाय मायनस 4 3 म्हणजे मायनस 1, इकडे 0 राहिला. आलं लक्षात. मग आता हे जर तुमच्या समोर दिसतंय तर हे काय दिसतंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसते पहा. मग आता इथं जर पाहिलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये, आपण त्याचे फॅक्टर पाडूया. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट पहा, 4x कॉसला मी x म्हणलं तर 4 cos x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. मग मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, मायनस 4, ॲडिशन किती आले पाहिजे, मायनस 3, म्हणजे मायनस 4 प्लस 1 हे त्याचे फॅक्टर झाले. म्हणजे इथं जर पाहिलं तर 4x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 म्हणजे 1x मायनस 1 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन 10वीची मेथड. इथं जर पाहिलं तर 4x कॉमन काढला, इथं राहिला x मायनस 1 कारण 4x बाहेर आहे. इथं प्लस 1 कॉमन काढला कारण x मायनस 1 आपल्याला आतमध्ये ठेवायचं इज इक्वल टू 0. म्हणजे x मायनस 1 आणि 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आली पहा. x मायनस 1 याची तरी व्हॅल्यू 0 आहे, नाही तर 4x प्लस 1 याची तरी व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे x इज इक्वल टू 1 आहे आणि x इज इक्वल टू मायनस 1/4 आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर x म्हणजे कोण होता, आपण x म्हणजे cos θला आपण काय म्हणलं होतं, x म्हणलं होतं. ओके, म्हणजे आता cos θची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, याला सॉल्व्ह केला आपण तिथं आणि त्याच्यानुसार याला सॉल्विंग केल्यानंतर cos म्हणजे x θ, cos θ x ची व्हॅल्यू मिळाली 1 और आपल्याला cos θ अजून एक काय मिळाला आहे, मायनस 1/4. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर cos θ 1 कधी असतो, cos θ 0 ला 1 असतो. ओके, म्हणजे इथं जर पाहिलं गेलं तर cos 0 डिग्रीला हा 1 असतो. आता गणितात आपल्याला काय सांगितले प्रॉब्लेम मध्ये, कारण θ हा 0 पेक्षा ग्रेटर आहे, इक्वल पण नाही, ग्रेटर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू पॉसिबल नाहीये. का पॉसिबल नाही कळलं, ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे एकच व्हॅल्यू राहिली cos θ इज इक्वल टू 1/4. आपल्याला व्हॅल्यू काढायची कोणाची, व्हॅल्यू काढायची sin स्क्वेअर θ. मग आता sin स्क्वेअर θ सॉरी व्हॅल्यू काढायची कोणाची, sin θची. आता sin θची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय करायची तुम्हाला, sin θ इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर θ. म्हणजे 1 मायनस cos θची व्हॅल्यू किती आहे, 1 मायनस 1/4. याचा काय करणार आहे, स्क्वेअर. म्हणजे 1 मायनस ब्रॅकेटमध्ये किती आले, 1/16. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर बेस सेम नाहीये, बेस सेम करावं लागेल. 16 1 16, 16तून एक गेले 15, 15/16. आलं लक्षात. सॉरी, ही साइन स्क्वेअर θची व्हॅल्यू आहे. हां, ओके, ठीक आहे. तेच मी म्हटलं, कारण साइन स्क्वेअर θची व्हॅल्यू आपल्याला साइन θची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे साइन θ इज इक्वल टू, ही साइन स्क्वेअर θची आयडेंटिटी वापरली ना बेसिकवाली, तर इज इक्वल टू इथं काय आलं, √15/4, √15/4, √15/4 ऑप्शन. लक्षात आलं. तर √15/4 या पद्धतीने आपण आन्सर काढलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला साइन θची व्हॅल्यू काढायची होती. बेसिक वाला पॅटर्न आपण यूज केला. इथं काय घेतलंय 3, इथं sin 2θ 3θ, याची ही आयडेंटिटी, याची
साईन 3 थिटाची ही बेसिक वाली आयडेंटिटी 3ने इथं मल्टिप्लाय केलं, इथं 2ने केलं, त्यानंतर डिवाइड केलं आपण यांनी, इथं आलो, इथं ही आयडेंटिटी, त्यानंतर 4ने मल्टिप्लाय करून घेतलं, एक क्वाड्रॅटिक मिळालं, क्वाड्रॅटिकवरनं 2 फॅक्टर पाडले, फॅक्टरवरनं आपल्याला कॉस थिटाच्या व्हॅल्यू कळल्या, एक कॉस थिटा त्यातल्या वापरू शकत नाही कारण त्यांनी जे लिमिट दिले त्याच्यानुसार, आणि मग दुसरी उचलली आणि ती बेसिकमध्ये टाकली, तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आता तुम्हाला सांगितलं होतं का दुसरी या ठिकाणची आयडेंटिटी काय, तर 3 साइन पहा आता 3 साइन 2 थीटा इज इक्वल टू 3 साइन 3 साइन 2 थीटा. आता 2 साइन 3 थीटा हा पॅटर्न जर तुम्हाला कुठे दिसला तर लक्षात ठेवा, राईट अँगल ट्रायंगल हा तयार होतो, या ठिकाणी 90 डिग्री आहे, हा थीटा आहे तुमचा, याचा हायपोटेन्यूज 4 असतो, इथं 1 असतो आणि इथं √15 ही व्हॅल्यू असते. या राईट अँगल ट्रायंगल मध्येच हे पॉसिबल आहे. ही आयडेंटिटी पॉसिबल कधी तयार आहे, जेव्हा राईट अँगल ट्रायंगल तुमचा हा होतो. आता तुम्हाला माहिती आहे हा हायपोटेन्यूज 4 आहे म्हणजे काय, a² b² इज इक्वल टू c², a चा स्क्वेअर 1, c चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर म्हणजे √15 चा स्क्वेअर 15, 15 प्लस 1 16, त्याचं 4चा म्हणजे c चा स्क्वेअर 16. हा जो ट्रायंगल म्हणजे हे जे ट्रिपलेट आहे, ह्या ट्रिपलेटच्या वेळेस ही आयडेंटिटी काय होते, प्रूव्ह होते. मग आता त्यांनी विचारलं याच्यात कोण, साइन थिटा. आता आपल्याला विचारलंय साइन थिटा. साइन थिटा काय, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, √15/4. जर असा पॅटर्न दिला आणि त्यांनी विचारलं कॉस थिटा, तर तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे 1/4. जर येतच तुम्हाला विचारलं टॅन थिटा, तर अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे √15/1. सॉरी, हे 15 लक्षात. तर इथं कोणतीही व्हॅल्यू तुम्हाला विचारली जाऊ शकते ह्या आयडेंटिटीला ठेवून, म्हणजे ही त्याची काय शॉर्ट ट्रिक्स आहे. अशा पद्धतीने आयडेंटिटी ट्रू तेव्हाच होऊ शकते जेव्हा या पद्धतीचा तुमचा ट्रायंगल फॉर्म होतो. आले लक्षात? तर ही त्याची शॉर्ट ट्रिक्स आहे, ही तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे, तर तुम्हाला काय करता येईल, सॉल्व्ह करता येणार आहे. तर या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा फर्स्ट पार्ट आपल्या या ठिकाणी संपलाय. 10 क्वेश्चन आपले संपलेले आहेत. तुमच्या लक्षात येते की कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले यूज करावे लागतात. काही ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या पाठ करून ठेवा, कारण आता 10 प्रश्न आहेत, थोड्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला समजल्यात, त्या जर तुमच्या पाठ झाल्या तर प्रत्येक वेळेस तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मी देत राहणार आहे, तर त्या तुमच्या तिथं ॲड होणार आहेत. ऑलरेडी फॉर्म्युले पण आहेत, शॉर्ट ट्रिक्स पण आहेत, तर थोडासा पार्ट वाढतोय, ठीक आहे, काय हरकत नाही. जसे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत जाल तसं तुम्हाला ते सोपं वाटायला सुरुवात होईल. सुरुवातीला अवघडच वाटणार आहे, पण स्टिक राहणं हे तुमचं काम. आले लक्षात? तर या ठिकाणी आपलं पहिलं सेशन संपलेलं आहे. आज आपला 16वा दिवस आहे, उद्या आपला 17वा दिवस असेल, असं करत 20वा दिवस आपला येणार आहे आणि ट्रिग्नोमेट्री आपला संपणार आहे. सो स्टिक राहणं गरजेचं आहे. ओके, बाय बाय. बाकीच्या विषयांचा अभ्यास करा.